आणि वायलट्स या दोन टीम दरम्यान हा मॅच सुरू झालाय. बॅटिंग करणारी टीम सध्या आपल्याला पाहायला मिळते. पूनम 11 टीम बॅटिंग करते आणि त्यांचे दोन बॅटर उतरलेत, अक्षय आणि राजेश. स्ट्राईक इनकडे अक्षय होता. वन शॉटचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. चांगले क्रिकेटचं मैदान आहे आणि चांगले एन्जॉय करतात सर्व प्रेक्षक. शॉर्ट बॉल बॅकफुटला गेला. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये वळतोय. पाहूया काय घडतंय. एक धाव तर मिळाली. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि या एका धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफळकर 2. गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज बघितला तर अभिनय पवार. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की आपला आवाज थोडासा शांत ठेवा जेणेकरून धावतं समालोचन आम्ही आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचू. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतो. सलमीडाऊन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण केली जाईल काय पाहूया काय घडलंय. डिरेक्ट हिट आणि काम फिट. इथे विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का. एक गडी बाद. धाव संख्या 2. हेलो 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 चेक चेक. थैंक यू सो मच. लास्ट मैच के मैन ऑफ द मैच के लिए हेलो हेलो जी यहाँ पर मिस्टर उसको मैन ऑफ द मैच देंगे. हेलो 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 मॅन ऑफ द मॅचचा किताब त्या ठिकाणी द्यायला लागलाय आणि त्याचबरोबर आता सध्या 3 धावा 1 गडी बाद. हेलो थँक यू सो मच. चला वळूया आपण मॅचकडे. प्रथम फलंदाजी करताना पूनम 11 टीमची धावसंख्या आहे 4 धावा 1 गडी बाद. 5 बॉल टाकून सलत. चांगला बॉल गुड डिलिव्हरी. डाव्या एसटीच्या वरून चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 4 धाबा 1 गडी बाद. पुन्हा 11 टीम सध्या 4 धाबा आणि स्ट्रगल करताना दिसली या मॅच मध्ये. हेलो 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 वायलेट आणि पूनम अशा या दोन टीम आमने सामने लढताना आपल्याला दिसून येत आहेत. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 4. दोन्ही टीमचा एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूंच्या नावं सांगण्याकरता पाठवून द्या प्लीज. नवीन गोलंदाजी मार्गावर महेश इज ऑन बॉलिंग मार्क. बॅटर इज मिस्टर तनिष. स्ट्राईक इनकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. यशवंत नगर चषक 2024. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. चांगला बॉल. अतिशय चांगला बॉल. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाचा आणि ह्या चेंडूवर बॅटर हा बीट होत आहेत. 1 गडी बाद 4. ह्या स्थितीमधून डाव सावरायचा आहे तो पूनम 11 या टीमला. सरळ बॅटने स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवलंय. धाव घेण्याची संधी मिळत नाही. लगातारचे 2 चेंडू महेश यांनी निर्धाव टाकलेत.
4 धाबा धाव फलकावर फक्त पाहायला मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. खूप सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि चांगलं आयोजन आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. बॅकफुटला गेला, बॅकफुट डिफेन्स पद्धतीने चेंडूला शॉट खबर पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलं. एक धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 5 धाबा. 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन दी सेकंड ओव्हर. गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज बघतायत. गोलंदाजी मार्गावर महेश आहेत, वरिष्ठ खेळाडू आहेत. आज चांगलं क्रिकेट त्यांना सुद्धा खेळायचं आहे आणि कालच्या दिवसात सुद्धा चांगलं दर्जेदार क्रिकेट त्यांच्याद्वारे पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मनगटाच्या सायने चेंडूला वळवला बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता दोन्ही बॅटर धावत आहेत. पाहता पाहता 2 धाबा होत आहेत पूर्ण. या 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 7. 1 षटक आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फळकावर लागल्यात पूनम 11 या टीमच्या. आणि ह्याच सरासरीने जर त्यांची वाटचाल पुढे राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर हा 16 पर्यंत पोहोचू शकतो. परंतु इथे आक्रमक रूप धारण करावं लागेल बॅटरला. अक्षय स्ट्राईक इन कडे 5 बॉलचा सामना करून 5 धाबा त्याने बनव आणि तनिष त्याला चांगली साथ देताना दिसतोय. चांगले फिल्डिंग सजवली जाते. ओ चांगला बॉल अपील केलं होतं मात्र इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप कारणानं पंचाने अपील पेटाळून लावलाय. चांगलं कॉलिंग होतं आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो गोलंदाज महेश याचा. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर आहे ती 1 गडी बाद 7. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. डाऊन द लेग सोडून जाणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. धावा पुन्हा एकदा इथे जमा होत आहेत. ह्या आधी सुद्धा तशीच कृती आपल्याला पाहायला मिळाली होती. या अतिरिक्त धाब्यांची धावसंख्या झाली आहे ती 8 धाबा 1 गडी बाद. पुढचा बॉल आता या वेळेला एक चांगला चेंडू टाकलाय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या 1 गडी बाद 8. गोलंदाजी मार्गावर कदाचित आता जयदीप या गोलंदाजाला आमंत्रण दिलं जाईल. यशवंतनगर चषक 2024 हा रणसंग्राम आहे. खऱ्या अर्थाने सर्वजण एकत्रित येत आहेत. वार्षिक संमेलन म्हणायला काय हरकत नाही आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्याच्यामध्ये आपण वरिष्ठ खेळाडूंना जास्तीत जास्त बघतो. जो वार्षिक तणाव असतो त्या तणावापासून मुक्तता मिळावी म्हणून या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थाने केलं गेलंय. एन्जॉयमेंट पाहायला मिळतोय या स्पर्धेकरता तमाम क्रीडा रसिकांची. जयदीप तयार. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू जातोय तो म्हणजेच बॅकवर्ड शॉट लेग मध्ये 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 9. लेग बाईचा इशारा खलीद सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. जयप्रकाश खरंच शेपी आणि खलीद सर त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे डिजिटल स्कोअर अपडेटर मंगेश प्रसाद चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि त्यामुळेच समालोचन करणे शक्य जात आहे. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव पूर्ण केली. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचलताना 2 धाबे करता बॅटर धावत आहेत. पाहता पाहता इथे 3री धाव सुद्धा होते सहजरित्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या 3 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला पोहोचली आहे 12 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 12 धाबा पूनम 11 या टीमच्या. टीम की रन संख्या 12 रन 1 विकेट के नुकसान पर. चांगला बॉल गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघताना दिसतोय हा चेंडू आणि यष्टीरक्षक तिथे सज्ज आहेत. ते कोणतीच चूक करत नाही. एक निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाज जयदीप मिश्राने. लेग ब्रेक गोलंदाजीचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळेच चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला बॉल. त्याच पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. सातत्य पाहायला मिळत नाही बॅटरचं. चेंडूच्या रेषेत येताना खेळाडू दिसत नाही
आणि म्हणूनच याचाच फायदा उचललाय प्रतिस्पर्धी वॉलेट टीमने. त्यांच्या गोलंदाज टिचून मारा करतायत. पुढचा बॉल. हो, 3 चेंडू लगातार निर्धाव टाकले जात आहेत. चांगला टप्पा पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. गुड डिलिव्हरी फ्रॉम जयदीप मिश्रा. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 12 धाबा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता चांगला डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला जातोय मिड ऑफ मध्ये. 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट करण्याचा विचार या ठिकाणी बॅटरचा. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 1 गडी बाद 13. 3 ओवर के बाद टीम की रन संख्या 13 रन, 1 विकेट के नुकसान पर. There's something about tonight, something very special, something about the way you move that thing, something very special. थँक्यू सो मच डीजे. 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज ललित चिराग. धाव संख्या धाव फलकावर पूनम 11 टीमची 13 वर 1 गडी बाद. आणि गोलंदाजच्या मार्गावर आता चिराग आलेत. चिराग तयार. चेंडू हवेत खेळला जातोय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि पाहता पाहता 2 धाबा ते पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धाव फळकावर लागली जाते 15 धाबा. शेवटचं षटक सुरू आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये धावा बनवण्याकरता संघर्ष या ठिकाणी सुरू असेल. स्कोर इज 15 नाव. धाव संख्या धाव फळकावर 15, 1 गडी बाद. पुढचा बॉल चेंडूला उडवलाय. चेंडू जातो स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. सीमा रेषेपार. बिग ब्लास्ट षटकार. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. इसी के साथ टीम की रन संख्या 21 रन, 1 विकेट के नुकसान पर. धाव संख्या धाव फळकावर 21 धाबा 1 गडी बाद. आणि अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली उपयुक्तता सिद्ध करतायत बॅटर तनिष. 11 बॉलचा सामना करतायत आणि 11 धाबा सध्या आपला संघ करता ते बनवतायत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फुल लेंथ बॉल. चेंडू मिडॉन मध्ये येतोय. टायमिंग व्यवस्थित साध्य करू शकले नाहीत बॅटर आणि कदाचित इथे बाद होण्याची दाट शक्यता. विकेटचं पतन होतोय. परतावं लागतंय बॅटर अक्षय याला. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव संख्या 22. हमको कहते सुपरमैन ऑन कर लो Thank you so हैंडीकैप much, Richard. नवीन बॅटर गेलाय कामली. दामोदर कामली न्यू बॅटर इन. 2 गडी बाद. धाव संख्या धाव फळकावर 22. 3.3 बॉलच्या समाप्तीनंतर. आता ओके. पुढचा बॉल. पुन्हा शॉर्ट बॉल. पूल पॉवरफुल यूजी सिक्सर. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. तीन 4 बॉलची समाप्ती आणि धाव फळकावर धाबा लागल्या जातात 2 गडी बाद 28. आता मात्र आक्रमक रूप धारण केलंय बॅटरने. पूनम 11 टीम आता चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं
28 धाबा आणि अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर धावफळक आणखीन वाढू शकतोय. तनिष 13 चेंडूला सामोरे जातोय आणि 18 धाबा तो सध्याच्या स्थितीला आपल्या पूनम 11 टीम करता बनवतोय. टीमची नावं सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदाच असं मी हे दृश्य बघितलं. हा चेंडूला सरळ बॅटने कळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तो काऊ कॉर्नर मध्ये चांगला झेल टिपतोय. विकेटचं झाले पतन. 3 गडी बाद. धावसंख्या 28. वर 3 गडी बाद. आणि आता पूनम 11 टीमचा सर्वात वजनदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर रकीम कार्नाबेल 2019 साली भारताविरुद्ध खेळला हा खेळाडू वेस्ट इंडिजचा खेळाडू होता. 140 किलो त्याचं वजन होतं. आणि सर्वात हलका खेळाडू जर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं तर युजवेंद्र चहल जो 62 किलो वजन त्या खेळाडूचा आहे. इथे वजनदार खेळाडू गेलाय. सिद्धार्थ इज ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल चांगला फटका खेळला त्याने. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली आणि विशाल तिथे चांगले फिल्डिंग करतायत. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता सुद्धा ते धावले होते. 2 धाव पूर्ण केल्या होत्या. म्हणजेच तिसरी धाव घेताना ते बाद होत आहेत. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 4 गडी बाद. 30 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर. पहिल्या डावाची समाप्ती झाली आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 30. टॉससाठी दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या. मोगरा वर्सेस ऑलिव्ह या दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. कॅप्टन प्लीज कम फास्ट. एक छोटासा शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण वळूया टॉसकडे. दोन्ही संघ एकमेकांची भिडणार. सर बॅटिंग मारला फडका निश्चित. चेंडू खाली चेंडू दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस साठी या. मोगरा टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. ऑलिव्ह टीमचे कॅप्टन टॉस साठी या. गजानन सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस होतोय. मोगरा वर्सेस ऑलिव्ह. क्रिकेट हा खेळ शौर्याचा, क्रिकेट हा खेळ क्षमतेचा, क्रिकेट हा खेळ गुणवत्तेचा. या क्रिकेट खेळामध्ये प्रत्येक संघ काढत असतात अनेक पळवाटा आणि गजानन सरांच्या शुभ हस्ते आपण करूया या मॅचचा छाप आणि काटा. छाप आणि काटा कॉलिंग कोण करतायत? ऑलिव्ह टीमचे कॅप्टन रवी कॉलिंग करतायत. काटा असा आवाज आला होता. काटा चाललाय. काटा काढायच्या उद्देशाने मॅच खेळला जाईल असं वाटतंय. किती मॅचेस तुम्ही खेळलात या स्पर्धेमध्ये आणि किती जिंकलात? आम्ही 2 मॅच खेळलो पण दोन्ही पण हारलो पण क्लोज झाल्या असं काही नाही. टॉस तुम्ही जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू फर्स्ट. त्यानंतर कमीत कमी जेवढं कमी धावावरती त्यांना रोखू शकू तेवढे आम्ही ट्राय करू.
तुम्ही जरी हारला असला तरी किती सपोर्टर्स तुमच्या टीमच्या बाजूने अजूनही टिकून आहेत आणि आले तिथे या ठिकाणी. आहेत भाऊ खूप संख्येने आहेत असं नाही. खूप एन्जॉय करतायत ही लीग यशवंतनगर चषक. हो खूप. क्या बात आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच करता. दुसऱ्या बाजूला मोगरा टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जुडले जात आहेत. राज, काय आहे तुमच्या क्रिकेटचा राज? कारण तुम्ही मला वाटतं मॅचेस जिंकलेत या ठिकाणी. कालच्या दिवसात मी लाईव्ह जुडलो होतो. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमची पहिली निर्णय बॅटिंगच होता. आम्ही टॉस घेतल्यानंतर बॅटिंगच घेणार होतो. समोरचा जेवढं स्कोअर वाढेल तेवढं प्रेशर असेल आम्ही असा विचार करतो. म्हणजेच मनाप्रमाणे सर्व काही झालंय. आता बॅटिंग करायचं आहे. किती मॅच तुम्ही जिंकल्यात या टुर्नामेंट्समध्ये? आम्ही दोन्ही मॅच जिंकलो आहे आणि आमचे सपोर्टर पण भरपूर आहेत इथे. घरून कोण आलंय का? वहिनी वगैरे किंवा मुलगी मुलगा? हां, मुलगा येतोय घरी. या लोकांनी खूप छान यूट्यूब जे दिलं आहे त्या घरी बघून सगळे बघतात म्हणून खूप छान असं. तुमच्यासाठी वहिनीने एखादा आवडता पदार्थ बनवून आणला येते की बनवायला सांगितलं तुम्ही? नाही, ती मला घरातच देते डायरेक्ट, आणून नाही देत. घरातच देते. चला, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या प्रतिक्रिया या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. टॉस झालेला आहे. ओलिव्ह टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून त्याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय मोगरा टीमच्या कॅप्टनला. प्रेक्षको, कुठेच जाऊ नका. गेम ऑन आहे. स्टे ट्यून ऑन DBN लाईव्ह. ओव्हर टू कमेंटरी बॉक्स. धन्यवाद संदीपजी गव्हाण. चला मॅचच्या दिशेने जाऊया. व्हायलेट आणि पूनमच्या दरम्यानचा हा मॅच प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ऑलिव्हच्या संघाने घेतला होता आणि सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले. तर दोन संघादरम्यानचा आपण मॅच पाहतोय आणि त्यानंतर धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीमला. 31 धावांचा पाठलाग करायचा. सलामी जोडी मैदानावरती सज्ज होत असताना स्ट्रायकर यांना फलंदाज आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचा होता, अपील झालाय. बॅट अँड बॉल मध्ये काही संपर्क नाहीये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकता संदीप गावड यांचा आणि थोड्या वेळाने आमच्या समोर जोडले जातील विजय पाटील यांचा आवाज आपण कालच्या दिवसामध्ये ऐकला होता आणि त्यांचा आवाज देखील आमच्या समेत जोडला जाणार आहे. यशवंतनगर प्रीमियर लीग 2024 अर्थात YPL 2024 असा ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि या ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये प्रत्येकाला उत्सुकता आहे की याचा विनर कोण आहे. गेल्या वर्षीचा विनर आता मैदानावरती आहेत. वॉयलेट तिथे आहे. चॅम्पियन कसं बनायचं त्यांना माहिती आहे. आता नवा विजेता येतोय, नवा चॅम्पियन येतोय का हीच उत्सुकता आहे. डान्सिंग धावत विकेट कव्हरच्या डोक्यावर कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला केलाय. चेंडू चाला बॉल लाईन जवळ 2 शतक पाठलाग करताय. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू गेलाय सीमारेषे जवळ. थांबलाय. प्रत्येक वेळेला काय की धावत जाऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करायचा क्षेत्ररक्षक. पण यावेळेला पहिल्यांदा असं घडलंय की चेंडू जाऊन थोडासा थांबला की बाबा क्षेत्ररक्षक या चेंडूला उचला आणि चेंडू फेक करा. या 3 धावांनी धावफलक जाऊन पोचलाय तो 5 वरती. 31 धावांचा पाठलाग करायचा टीम व्हायलेटच्या संघाला. कालही असा सामना सायलेंटली चालला होता पण व्हायलेटनं थोडंसं व्हायलेंट केलं होतं आणि मोठे फटके मोकेच्या वेळा खेळले होते. बॅटची फेस थोडीशी ओपन केली. लेट कट करायचं होतं चेंडूला. शॉट दरम्यान रिझर्वमध्ये फील्ड केलं जातं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 2 फलंदाज मैदानावरती सज्ज. धावा झाल्या धावफलकावरती 6 धावफलकावरती आतापर्यंत झाले. तर पुढे सरसा फुल टच बॉल होता. ड्राईव्ह केले चेंडूला ऑन साईडला. चेंडू जातो वाईट लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचल्या. जोपर्यंत फेक करतील तोपर्यंत 2 धावा. चांगली रनिंग देखील प्लेसमेंट देखील तितकंच चांगलं आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 31 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 8 धावा. धावफलकावरती 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा करायचे आहेत. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा यशवंतनगर प्रीमियर लीग 2024 मध्ये येऊया. जो भिड़ा तेरे नैनों से काटा तो आशिक सरेंडर हुआ.
थँक्यू. दोन फलंदाज मैदानावरती आहेत. विलास आणि जयदीप ही जोडी मैदानावरती सज्ज झालेत आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी अक्षय. मागचा मॅच आपण कालचा दिवस पाहिला होता. अक्षयने चांगली गोलंदाजी केली होती. तेच अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रेडी होत असताना फटका खेळा मिड विकेटला फील्ड केला जात आहे. धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. समीर गाडी आपण कुठे असाल तर आपण थोडस स्टेजच्या ठिकाणी या व्यासपीठावरती यायचंय. समीरची गाडी आपण आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. जे स्पॉन्सर्स आपण पाहिलेत आतापर्यंत हा फटका खेळा वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षका जातोय. धावा या चेंडूवरती पूर्ण केले जातात. समीरची गाडी आपल्याला विनंती आपण या व्यासपीठावरती यायचं आहे. तर आपलंही योगदान या यशवंतनगर प्रीमियर लीगसाठी आपलं योगदान आहे. महत्त्वपूर्ण साथ आपण सुद्धा या पूर्ण टीमला अर्थात आयोजक ऑर्गनायझिंग कमिटीला आपण दिलेली आहे. पुढे येऊन खेळ्या हवेत खेळ्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल सपला बॅट्समनचा खेळ. पहिला विकेट पहिला गडी आणि पहिला धक्का लागलाय टीम वॉयलेटच्या संघाला. थँक्यू. व्यासपीठावरती इथे शुभ सन्मान केला जातोय. समीरची गाडी आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान पुनन बिल्डिंग इथे वशी आणि त्यांनी या स्पर्धेला दिलेल्या स्पॉन्सरशिपचा इथे शुभ सन्मान केला जातोय. एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येते. समीरची गाडी यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. यशवंतनगर प्रीमियर लीगसाठी बरेच जे स्पॉन्सर्स आहेत खास करून जे टायटल स्पॉन्सर आहेत DNA इन्फोटेल प्रायव्हेट लिमिटेड जे टायटल स्पॉन्सर या स्पर्धेचे राहिलेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. चेतन पाटील झालेत. एक अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे चेतन पाटील यांच्याकडे. उमेदीच्या काळामध्ये चांगले क्रिकेट त्यांनीही खेळले. आता गरज आहे संघाला त्याच खेळाची. बॅटची बाहेरील कडा बॅक टू बॅक दुसरा धक्के में धक्का दे धक्का दुसरा धक्का. आता आमच्या यशवंतनगरचे वजनदार व्यक्ती सनी आमच्या जोडीने हर्षल जोडले गेलेले आहेत आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच ऐकू येईल. सनी जे आलेत आता नवीन फलंदाज आणि त्यांच्या येण्यानेच थोडासा टाळ्यांचा आवाज झालाय, थोडासा शिट्ट्यांचा आवाज झालाय आणि ते आता बॅटिंग वरती रेडी झाले. आता पुन्हा एकदा हर्षल तुमच्या दिशेने येतोय. बिल्कुल आपने सनी की ताकत देखी थी, नजाकत भी देख ली. बघा नजाकत वाला फटका होता. बॅकफुटला गेला, बॅटच्या फेस थोडीशी ओपन केली, फक्त जागा बनवली गली आणि पॉइंटच्या मध्ये जे क्षेत्र होतं तिथे थोडीशी जागा बनवली आणि त्या जागेमध्ये हा फटका खेळला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या ते 11. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, हवे चेंडू खेळा, क्षेत्ररक्षक कोण येईल, तू येईल का मी येईल, झेल टिपलाय, सुंदर सुंदर झेल टिपलाय लॉंग ऑफला सिद्धार्थ, महत्वाचा झेल, विकेट गॉन. थँक्यू. धावा झाल्या धावफलकावरती 11 आणि सिद्धार्थनं काय झेल टिपला इथे. थोडंसं त्याच्याकडे झेल गेल्यानंतर पाहत होता प्रेक्षक वर्ग की झेल कोण टिपणार, मी घेणार की तू घेणार, पण 92 नंबर आहे ना तर बाबा तूच घे. आता 92 नंबरचा टी शर्ट त्यानं घातलाय. सिद्धार्थनं चांगला झेल टिपलाय आणि विकेट, जो महत्वाचा विकेट इथे प्राप्त केलाय.
सिद्धार्थ वामणे गोलंदाजीसाठी रेडी होता. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावा आहे फलकावरती 11. पाटला काय तो 31 धावांचा 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत. विशाल रावल आणि सनी. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. 12-20 मॅच. हो 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 काय फटका, सुंदर फ्लिकचा फटका. चेंडू चाललाय जोपर्यंत शॉट पाहिले ग्रीजर मध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. बिलकुल सनीच्या पाठीमागे टी शर्ट लागले. 13 नंबरचं टी शर्ट आहे. पण मॅच 13 आहे या मेरा आहे. मॅच कोणाचा आहे? मॅच कोणाचा आहे? इथून दोन्ही संघ व्हायलेंट वर्सेस पूनम. हा मॅच आता रफ अँड टफ आहे. रफ अँड टफ रंगतदार अवस्थेमध्ये मॅच चाललाय. स्ट्रायकर यांना फलंदाज विशाल आहे. गोलंदाजीसाठी सिद्धार्थ. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. गोलंदाजच्या उजव्या बाजूने चेंडूला खेळले. लॉंगॉनच्या रिजन मध्ये वेगाने चेंडू वरती आला. सनी धावतोय. सनी डायरेक्ट हिट सनीचं गंभीर. चेंडू गेलाय सरळ यष्ट्यांवरती आधाळलाय आणि सनीचा मोठा विकेट गौरवनं जबरदस्त थ्रो केलाय. बिलकुल गौरवसाठी गाणं लागलं तर लंबे हे हात मेरे. हात जबरदस्त होते आणि त्याच हातानं काय थ्रो केलाय. डायरेक्ट हिट केलाय आणि सनीच्या रूपानं मोठा धक्का लागलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. धावफलकावरती धावा आहे ते 13. चिरागचे नॉन स्ट्राईक एंडला रेडी आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर पाहिलं नाही आलं. सोडून दिलं. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होता. एक्स्ट्रा रन ऍड होईल धावफलकावरती आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 14, 14, 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करतात. चेंडूला कव्हरच्या दिशेने चेंडू केला. फीड करतील तोपर्यंत एकच धाव. आता टाळ्यांचा आवाज आहे. पूनम त्यांना माहिती आहे समोर चॅम्पियन संघ आहे. पण पूनम ही अपसेट करायला तयार झालाय. पूनमची टीम सुद्धा अपसेट करायला तयार झाली. समोर चॅम्पियन आहे पण यावर्षी आम्ही चॅम्पियन म्हणणार. पूनमची टीम ते सांगते की चॅम्पियनशिप जिंकण्याचं स्वप्न घेऊन आम्ही आज मैदानावरती आलोय. आज हा चषक, ही ट्रॉफी आणि होळीचा सण दोन्ही एन्जॉय करणार आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. लवकर हाताचा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समॅन स्ट्रायकर एंडला आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 15, 15, 16ची अजून आवश्यकता आहे. अपील झालं पण बॅटला लागला. थोडासा पंच सांगतो थोडासा इनसाइड एज लागलाय. इनसाइड एज बॅटच्या खालच्या टॉप द बॅटचा जवळपास चेंडू लागला होता आणि चेंडू गेला होता जोपर्यंत स्क्वेअर लेग रिजन मधनं फिल्डर येईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण. धावफलकावरती धावा आहेत ते 17, 17 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. 14 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय तो इथून धावफलकावरती धावा आहेत ते 16. चांगली गोलंदाजी. आता पूनमनं मागच्या 2 मॅच जिंकल्या पण आज त्यांचे पाठीराखे भरपूर आहेत. आमचे संदीप गावडेने विचारलं होतं कॅप्टनला बाबा किती पाठीराखे आहेत, किती सपोर्टर आहेत. पण पूनमचे पाठीराखे जास्त आहेत. त्यांचा टाळ्यांचा आवाज जास्त आहे. आता व्हायलरचे पाठीराखे कुठे आहेत, सपोर्टर कुठे आहेत? आवाज त्यांचाही यायला हवा. ऑन साईडला चेंडू खेळ हवे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. झेल सिद्धांत अजून एक विकेट घेतलाय. टाळ्यांचा गजर झालाय. अजून एक विकेट, अजून एक गडी बाद. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 16. 6 चेंडूचा खेळ आहे. 15 धावांची आवश्यकता आहे. असं नाही की होणार नाहीये. या धावा होऊ शकतात, होणार नाही असं नाही आहे. पण त्या पद्धतीने बॅटिंग व्हायची आहे. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 15.
नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत. स्ट्रायकर एंडला डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे. आशिष आणि चिराग ही जोडी मैदानावरती. चिराग तर गोलंदाजसाठी कमलेश. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पहिला निर्धाव. डॉट बॉल. वॉयलेट संघ थोडासा अडचणीत सापडला. सनीचा धावा थोडा. सनीचा विकेट महत्वाचा होता. सनीचा विकेट गेला थोडासा टर्निंग पॉइंट ठरलाय. पण संधी आहे चिराग, तुम्हालाही संधी आहे. चिरागला संधी आहे हिरो बनण्याची. चिरागला संधी आहे नायक बनण्याची. चिरागला संधी आहे इथून मॅच विनर गेम चेंजर बनण्याची संधी चिरागला सुद्धा आहे. शर्यतीवरती चेंडू आदळलाय. तिथून धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एक धाव जलद गतीने पूर्ण केलेली. एक बाईचा इशारा झालाय पंचाकडनं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 4 चेंडूचा कॅश शिरकला आहे. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आशीष बिल्कुल आशीष आपको कोशिश करनी है. आशिषला कोशिश करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाज कमलेश. शेवटचं षटक का मला ठेवलंय, स्लॉगवर मला का ठेवलंय आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न काय केला जातोय. 4 चेंडूचा कॅच शिल्लक आहे. 14 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल कवा पॉइंट. इथून मिड विकेटच्या बाजूने चेंडू चाललाय. लोंगन क्षेत्रामध्ये शतक्षक. बीट चेंडू गेला सीमारेषा पार. महत्वाच्या क्षणी आलेला हा चौकार. 4 धावा. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. थँक्यू. दम 10 का दम दिखाना है. 3 चेंडूचा खेळ राहिला. 10 धावांची आवश्यकता आहे. गाण्याचे बोली महत्व. तूने क्या समजा है मुझे, काय समजलंय. इथून आलं मॅचला जिंकण्यासाठी, मॅचला विजयी होण्यासाठी. धावत सुटले. यष्टीक्षाने दाखवले समजूतकता. विकेट धावाच्या स्वरूपात गडीबाज झालाय. परतावं लागलंय चिरागला. गॉन. थँक्यू. 2 षटकांचा खेळ राहिला. 2 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 2 चेंडूच्या खेळामध्ये आता 10 धावा करायच्या आहेत. 10 धावा करायच्या आहेत. पुढचा मॅच आहे. रेडी राहायचं आहे दोन्ही टीम. आपण रेडी राहा. जसा मॅच संपेल तसा क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेच मैदानावरती दाखल होईल. जास्त वेळ जाणार नाही याची आपण थोडीशी काळजी घ्या. दोन चेंडू 10 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर यांना फलंदाज रेडी झालाय महेश. फुलटॉस बॉल बरोबर व्ही मध्ये केला. शतक चेंडू जवळ पोहोचलेत. चेंडू चला बॉन्डले. बिलकुल आप व्हॉलीबॉल थोडेसे खेळणे की कोशिश. व्हॉलीबॉल खेळलं होतं थोडंसं. चेंडूला पहिलं तर अडवलं, सेफ केलं आणि त्यानंतर थ्रो केला गेला. 1 चेंडूचा कॅच शिल्लक. 8 धावांची आवश्यकता पण मॅच मध्ये घडलंय. अशा वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये 1 चेंडू 8 धावा, 1 चेंडू 10 धावा देखील झाल्यात. असं नाही की झाला नाहीयेत. चमत्कार होते बिलकुल होते. आणि त्या चमत्कारावरती वॉयलेट सुद्धा विश्वास ठेवतोय. गोलवाटाचा चेंडू आता ड्राईव्ह केला. चेंडूला मिड विकेटला फील्ड केलं जाईल. शेवटचं चांगलं षटक हाताळलंय कमलेशनं आणि आज या मॅचला जिंकलंय. धावा झाल्या. धापलकावरती जाऊन पोहोचल्यात.